नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय. त्यात आता पाहायला मिळतंय की नंदिनी या शोधात जीवा किचन मध्ये पोहोचलेला असतो. त्यानंतर जीवा म्हणतो की नंदिनी, माझं बोलणं ऐकून तर घे, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तू नेहमी मला विचारायचीस ना की मिस के नावाची मुलगी कोण आहे. आता मी टाळाटाळ करत होतो, पण आता वेळ आली आहे तुला सगळं काही सत्य सांगण्याची. ती मुलगी कोण आहे आणि त्या सगळ्याबद्दलचं सत्य मी तुला सांगणार आहे. त्यावर नंदिनी म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलताय का? पण मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाहीये. वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे मला तुमच्या कसल्याही बोलण्यात आता इंटरेस्ट राहिलेला नाहीये. तर जीवा म्हणतो की हो, मला तुझा राग समजतोय. पण तू एकदा तरी माझ्या तोंडून सत्य ऐक. तर नंदिनी म्हणते की जे काही बोलायचंय ना ते अगोदर तुम्ही डिवोर्स पेपर सही करा. त्याच्यानंतर मी तुमचं बोलणं ऐकेल. असं बोलतच नंदिनी तिथून निघून जाते. तर नंदिनीच्या मागोमाग आता जीवा सुद्धा येत असतो आणि बोलतो की नंदिनी थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. जीवा म्हणतो की जरा थांब, एकदा मी त्या मुलीचं नाव तुला सांगितलं ना मग तुला कळेल की मी ते नाव तुझ्यापासून का लपवत होतो. कारण त्या मुलीचे नाव कळताच तुलाही खूप मोठा धक्का बसणार आहे. त्यावर नंदिनी म्हणते की आता धक्का बसून काय उपयोग आहे. आता ती मुलगी कोणीही असली ना तरी मला काही इंटरेस्ट नाहीये. त्यानंतर नंदिनी तिथून निघून जाते. तर जीवा आता रागराग स्वतःवरच रागराग करत म्हणतो की मी किती वाईट आहे. माझ्यामुळे नंदिनीचं तिच्या नंदिनी